नाशिकमध्ये सासरच्यांचा कंटाळून महिलेने आत्महत्या केली। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात 34 वर्षीय महिलेने आत्महत्या केली। गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे येथील वैष्णवी हकवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचं समोर आलं। सासरच्या दाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत। किरण, धक्कादायक घटना आहे। खरं तर सासरच्यांच्या दाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली आहे। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण खरं तर अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर 19 तारखेला या विवाहित महिलेनं आत्महत्या केलेली होती। आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नसलं तरी तिच्या कुटुंबियांकडनं, तिच्या माहेरच्या मंडळींकडनं याबाबतचा सासरच्याकडनं त्रास सुरू होता, छळ सुरू होता, अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करावा यासाठी तिच्या कुटुंबियानं उपोषण देखील केलेलं होतं, मोर्चा देखील येवल्यामध्ये काढलेला होता। नाशिकच्या ग्रामीण परिसरामध्ये येवलामध्ये राहणारं तिचं माहेर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कारवाईची मागणी केलेली होती आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सासरच्या मंडळींच्या या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांकडनं तपास देखील केला जातोय। आता पोलिसांकडनं पुढील काळामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। दरम्यान या प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घेतली। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहू। भक्ती माडीवाले या महिलेनी फाशी घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये दुर्दैवाने गंगापूर रोड पोलीस चौकीचे स्टेशन निरीक्षक म्हणाले की प्रेत घेऊन जा, नाहीतर आम्ही पोलीस खात्यामार्फत प्रेत जाळून टाकू। आता आम्ही आज पोलिसांशी, आमचे अरविंद माळी OSD आलेले, ते बोललेले आहेत ताबडतोब तुम्ही दखल घ्या। आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नवरा, आई आणि वडील आणि सगळेच फरारी आहेत। आता हे फरारी असणं ही एक म्हणजे मोडस ऑपरंडी व्हायला लागली असं मला वाटतं। फरारी आहे ते उत्तर असू शकत नाही, त्यांना पकडणं हे काम आहे त्याच्यामध्ये जे आहे ते। आता मी आज सकाळीच निर्देश दिलेले आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब आरोपींना अटक व्हायला पाहिजे।